आपला आवर्ती दशांश अपूर्णांक हा चॅप्टर चालू होता. तर बघा या चॅप्टरमध्ये थोड्याशा कन्सेप्ट आहेत, एक दोन त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम ज्या अंकांच्या वर असा बार असतो, जर एकच अंक असेल तर आपण डॉट घेतो आणि एकापेक्षा जास्त अंक असतील तर आपण बार घेतो. ठीक आहे. एक अंक असेल तर डॉट घेतो, एकापेक्षा जास्त अंक असतील तर अशी आडवी रेष घेतो, त्याला आपण बार म्हणतात. त्या डॉट म्हणू का बार म्हणू, दोघांना पण बारच म्हणायचं. ठीक आहे. तर ज्या अंकांच्या वर अशी आडवी रेष असते त्याचा अर्थ होते ते अंक कंटिन्यूअस रिपीट होणार आहेत. ते अंक कंटिन्यूअस रिपीट होणार आहे म्हणून याला म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक. तर जे रिपीटिंग अंक होतात, जे कंटिन्यूअस रिपीट अंक होतात ते बारने दाखवतात आणि त्याच्यासाठी आपण घेतो 9. त्याच्यासाठी आपण काय घेतो 9. आणि जे अंक असे आहेत की ज्यांच्यावर बार नाही, समजा हे जसे 24 आहेत, हे 2 आहेत, हे 2 आहे, हे अंक असे आहे की यांच्यावर काय बार नाही, तर अशा अंकांना काय म्हणायचं, नॉन रिपीटिंग नंबर. अशा अंकांना म्हणायचं नॉन रिपीटिंग नंबर आणि त्यांच्यासाठी घ्यायचं 0. तर बघा, असा आवर्ती दशांश अपूर्णांक कोणताही असो, आधी त्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आणि मग पुढचं सॉल्व्ह करायचं, तर तुमचं उत्तर चुकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता याला अपूर्णांकामध्ये आपण कसं कन्वर्ट करणार, तर एकदम सिंपल फॉर्म्युला लक्षात घ्या. टोटल मायनस नॉन रिपीटिंग नंबर हे अंशामध्ये घ्यायचे आणि छेदामध्ये हा नियम वापरायचा. इथला हा नियम आपण छेदामध्ये वापरणार आणि अंशामध्ये टोटल मायनस नॉन रिपीटिंग नंबर घेणार. आता टोटल मायनस नॉन रिपीटिंग नंबरचा अर्थ काय झाला, हे 3037 आहेत. तर टोटल काय आहे, अंश आधी टोटल म्हणजे जशात तसं लिहून घ्या, 3037 वजा कोणते नॉन रिपीटिंग नंबर, म्हणजे जे नंबर रिपीट होत नाही. आता या प्रश्नामध्ये 3 रिपीट होत नाही म्हणून इथं 3 घ्या, भागीला छेदामध्ये बघा जे रिपीट होणार आहे त्यांच्यासाठी 9 घ्यायचे. तर टोटल 3 नंबर रिपीट होणार आहेत, 0 3 7. तर 3 वेळेस आपण 9 9 9 घ्यायचे. म्हणजे याचं उत्तर होऊन जाईल 34 मधून 3 गेले 34, तर हे 3034 भागीला 9 9 9 हे पहिल्याचं उत्तर होऊन जाईल. काय, 3034 भागीला 999. आता बघा दुसऱ्याचं उत्तर काय येईल. आधी आपण काय करायचं, तर सिम्पली हे पॉईंटच्या अलीकडच्या संख्येला इतकं लक्ष द्यायचं नाही, याला सोडून द्या. आता बघा किती, मी काय म्हणलं, टोटल मधून नॉन रिपीटिंग नंबर वजा करून टाकायचे. तर 23 12 मधून आपल्याला काय वजा करणं लागतील, 23 12 मधून आपल्याला वजा करणं लागतील, हे 8 वजा करणं लागतील. म्हणजे हे होतील 23 0 4 आणि खाली किती आहेत, तर 4 अंकांच्या वर 12 आहे म्हणून खाली 4 वेळेस तुम्ही 9 घ्या. तर हे झालं याचं उत्तर, 23 0 4 भागीला 4 वेळेस 9. आता याचं उत्तर काय येईल ते बघा. हे आता आपल्याला काय करावं लागेल, हे आधी 10 च्या तशी लिहून घ्या आणि 72 मधून, ठीक आहे, 72 मधून आपल्याला 10 वजा करावं लागतील, तर हे होतील 62 भागीला 2 वेळेस 9 9, 2 वेळेस 2 अंकांच्या वर 12 आहे म्हणून 2 वेळेस तुम्ही काय घ्या, 9 9 घ्या. इथं बघा 0 73 आहेत, तर काय करावं लागेल, तर 73 भागीला 9 9 करावं लागेल. संपलं. 73 मायनस 0 भागीला 9 9 म्हणजे 73 भागीला 9 9. इथं बघा 1 जसा तसा ठेवा आणि 6. तर आता त्याच्याला काय करावं लागेल, याला जसं तसं या पद्धतीने लिहावं लागेल. 1 6/9, 1 6/9. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. काही नाही, सिंपल टोटल आधी अंश जसा तसा लिहून काढायचा. त्याच्यानंतर जे नॉन रिपीटिंग नंबर आहेत ते सबट्रॅक्ट करायचे. जसं पहिल्या प्रश्नामध्ये मी 3037 मधून 3 वजा केले, 3034 आले. खाली बघा रिपीटिंगसाठी 9 घ्यायचे, नॉन रिपीटिंगसाठी 0 घ्यायचे. नॉन रिपीटिंग नंबर या टाईपमध्ये आहेत बघा याच्यामध्ये. त्याच्या पहिल्यामध्ये लिहिली नाही, पहिली टाईप मी थोडी सिंपल ठेवली. त्याच्यानंतर या दुसऱ्या प्रश्नामध्ये 8.2312च्या जागी काय येईल, 8 23 04 भागीला 999 येईल. ते चौथ्यामध्ये 10 62. आता 62 कशामुळे आले, कारण आपण काय केलं, टोटल नंबर मधून जे नॉन रिपीट नंबर त्याला वजा करून वजा करून टाकलेला आहे. तर या पद्धतीने घ्यायचंय. आता या पद्धतीने 73/99 आणि याच्यामध्ये पण आपला 1.6/9 आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर समजलं का तुम्हाला. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे 3037 बरोबर 3034 भागिले x, तर x बरोबर किती. तर सिम्पली आपल्याला काय करायचंय, इथं फक्त आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर आपल्याला अगोदर हे पाहावं लागेल की नॉन रिपीटिंग नंबर म्हणजे रिपीटिंग नंबर किती आहेत. तर इथं 3 म्हणजे लाईन 3 अंकांच्या वर लाईन आहे म्हणून छेदामध्ये 3 वेळेस 9 येईल. तर ऑप्शन नंबर सी. एकदम सिंपल प्रश्न होता. या प्रश्नामध्ये बघा, आता इथं बघा मी तुम्हाला काय सांगितलं, रिपीटिंग नंबर आणि नॉन रिपीटिंग नंबर. तर इथं डॉटच्या नंतर सगळ्याच अंकावर लाईन आहे म्हणजे एकही नॉन रिपीटिंग नंबर नाही आणि हे पूर्ण 4 अंक आहेत म्हणून खाली छेदामध्ये 4 येईल. ऑप्शन नंबर डी. इथं जर हे असं असतं समजा, वर येतील त्याचे प्रश्न लगेच मी सांगेन आल्यावर. आता हा प्रश्न बघा 59/11. तर बरेच जण काय करतात, हा पूर्ण भागाकार करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा भागाकार करण्याची गरज नाही.
डायरेक्ट आपण याला 11 असं लिहू शकतो, 11 5 55. 55 आणि 4 किती होतात? 59 भागिले 11. याला 99 मध्ये कन्वर्ट करा. तर हे होऊन जातील 5 9 चौक 36 आणि भागिले 11 9 99. तर बघा याच्यामध्ये 0 एकही वेळेस आले नाही, म्हणजे नॉन रिपीटिंग नंबर नाही, म्हणजे याचं उत्तर येईल 5.36 बार. ऑप्शन नंबर बी. आता हा प्रश्न बघा, या अपूर्णांकाच्या आवर्ती दशांश पूर्णांकामधील रूप कोणते? सेम प्रश्न आहे त्याच टाईपचा. 99 ला जर 205 ला भागितलं तर 99 दोन्ही किती होतील? तर बघा 99 दोन्ही 198 होतील. तर 198 इथे लिहा. उरले किती? 7 उरलेत. आणि भागीला किती 99. तर याच्यामध्ये एकही म्हणजे 0 नाही, 9 9च आहे. तर याचा अर्थ किती होईल? बघा तुम्ही 198 लिहिले, 99 दोन्ही 198 होतील, म्हणजे आपल्याला इथे 2 लिहायचे. 99 दोन्ही 198 आणि 7 205. ठीक आहे. आपण याला याच्यामध्ये फॅक्टर पाडले याचे. तर खाली 9 9 आहेत, म्हणून याचं उत्तर काय येईल? 2.07 बार. 2 वेळेस 9 असल्यानं दोन अंकावर बार जाईल. 1 9 असते तर 1 अंकावर बार गेला असता. 3 9 असते तर 3 अंकावर बार गेला असता. आता हे 3 सका 18 होतील. 18, मग हे 3 सका 18, 19 20 2 राहिले. याला तुम्ही 9च्या पट्टीमध्ये कन्वर्ट करायचंय. तर मग हे होईल 3 दोन्ही 6 आणि खाली 3 त्रिक 9. तर खाली एकाच वेळेस 9 आहे, म्हणजे हे होईल 6.6 बार. ऑप्शन नंबर डी. 3.2727, तर याला आपण असं लिहू शकतो 3.27 बार. परंतु आता ऑप्शन नंबर ए वर नाही जायचं. आपल्याला विचारलं व्यवहार्य पूर्णांक. व्यवहार्य पूर्णांक म्हणजे असा डॉट नसते, तर आपल्याला हा पॉईंट किंवा दशांश मला याला काढायचं आहे. तर हे असं होईल 327. 2 अंकावर बार असल्यामुळे खाली 2 वेळेस 9 येतील. याची 9 न काटाकाटी करा, म्हणजे हे होतील 9 त्रिक 27 आणि 9 1 9 9 1 9. मग 11 3 33, 34 35 36. तर याचं उत्तर येईल 36/11, म्हणजे ऑप्शन नंबर बी. हे बघा 7.72 आहे आणि 72 रिपीट होत आहे, म्हणजे 72च्या वर बार येईल. 72ला तुम्ही वरच्या ठिकाणी लिहा आणि खाली लिहा 9 9. याची काटाकाटी करा. 9 8 72, 9 1 9 9 1 9. तर पुढच्या स्टेपमध्ये हे होतील 11 7 77, 77 आणि 3 80, 80 5 85, 85 भागीला 11 होतील हे. तर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल. बघा याला अगोदर आपल्याला काय करावं लागेल? याला आपल्याला अगोदर व्यवहार्य पूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 0.73 म्हणजे किती होतील? 73 भागीला 99 प्लस 0.54 म्हणजे किती? 54 भागीला 99. तो आपण बार काढत आहेत. तर 0.38 म्हणजे किती? 38 भागीला 99. तर 6 समान आहे, म्हणजे अंशाची बेरीज होईल. तर 3 आणि 4 7 होतील. 7 आणि 8 7 आणि 7 14 15 15 5 8. चला एक 7 आणि 3 10 10 6 16, 165 भागीला 99. तर बघा खाली 2 वेळेस 9 आहे, म्हणजे याचं उत्तर येईल 1.65 बार. ऑप्शन नंबर बी. इथं इथं 10 आणि बघा जे पॉईंटच्या अलीकडचे अंक असतात त्यांना अगोदर सेपरेटली लिहून घ्यायचं. मग त्याचे ऍडिशन मध्ये रिमेनिंग गोष्टी लिहायच्या, जसे 72 72 बार आहे, म्हणजे 72 भागीला 99 करा. वजा 18 बार आहे, म्हणजे 18 भागीला 99 करा. तर यांचा छेद समान आहे, म्हणजे अंशाची काय होईल? बेरीज होईल. तर हे होऊन जातील 10 - 7 अधिक 12 मधून 8 गेले म्हणजे 4 राहिले, आणि 6 मधून 1 गेले म्हणजे 5 राहिले. 55 भागीला 99. तर 10 मधून 7 गेले 3 3. ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती आहेत? 54 भागीला 99. त्याची काटाकाटी करा. तर 9 सकट 54, 9 1 9 9 1 9. मग याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 11 3 33, 33 आणि 6 किती? 39. 39 भागिले 11, म्हणजे याचं येईल ऑप्शन नंबर ए. याच्यामध्ये 067 आणि 0 याच्यामध्ये 263 रिपीट होत आहेत. ठीक आहे. तर आता पॉईंट नंतर 3 अंक आहेत. हे 3 म्हणजे छेदामध्ये किती येतील? 3 मध्ये 3 जर अंक असले तर छेदामध्ये किती येतात? छेदामध्ये 3 9 येतात. म्हणजे हे होईल 1,063 भागीला 999 प्लस 2 263 भागीला 999. याला असं करा 1 + 2 प्लस पुढच्या याच्यामध्ये हे 63 अधिक, सॉरी ते 67 आहेत, जेव्हा आपल्याला ते 67 लिहायला लागतील.
67 अधिक 263 भागीला 999. तर याची जर आपण बेरीज केली तर 1 आणि 2 होतील 3 आणि 7 आणि 3 10 10 शून्य आजच्याला 1 6 आणि 6 12 12 आणि 1 13 13 3 आजच्याला 1 2 आणि 3 हे होतील 330 भागीला 999. जर आता आपण ऑप्शनला क्लोजली ऑब्झर्व केलं तर बघा हे 330 भागीला 999 म्हणजे जवळपास 1/3 येते. जवळपास किती येते हे 1/3 आणि 3 1/3 म्हणजेच किती 3.3 बार. कारण या 3 ला आपण जर 3 न मल्टिप्लाय केलं, याला 3 न मल्टिप्लाय केलं तर हे होईल 3 भागीला 9. पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणजे 3.3 बार. ऑप्शन नंबर डी. आता तुम्ही म्हणता इथं 990 असतं तर बरोबर असतं, परंतु आपल्याला क्लोजेस्ट ऑप्शन बघायचं आहे. क्लोजेस्ट. आता याचा अर्थ काय होईल 3.6 बारचा? याचा अर्थ होईल 3/6/9. तर ते तर असं येणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला मग जे क्लोजेस्ट ऑप्शन आहे आपलं ते हे होऊन जातो 3.3 बार. 2.12. आता बघा इथं कसं करावं लागेल, आधी ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांची जी सिम्बॉल आहेत ते लिहून घ्या. जसं हे 2 लिहिले, हे 3 लिहिले, हे 4 लिहिले. मग प्लस करा आणि पुढचे सिम्बॉल लिहा. 12 बार म्हणजे 12 भागीला 99 अधिक 74 भागीला 99 वजा 53 भागीला 99. जिथं प्लसचं सिम्बॉल आहे तिथं प्लस करा, जिथं मायनस आहे तिथं मायनस करा. 2 आणि 3 5, 5 मधून 4 गेले, 1 राहिलं. पुढच्या ठिकाणी आता आपण आधी बेरीज करू. 4 आणि 2 6 झालेत, 7 आणि 1 8 झाले, 86 मायनस 53 भागीला 99 करा. मग इथं करा 1 प्लस 6 मधून 3 गेले 3, 5 8 मधून 5 गेले 3 भागीला 99. हे 33 त्रिक म्हणजे 1/3. तर 1 1/3 म्हणजेच किती? म्हणजे याला जर आपण 3 न गुणलं, याला जर आपण 3 न गुणलं तर हे होऊन जातील 1.3 बार. कारण खाली येतात 9 म्हणजे ऑप्शन नंबर सी. आता बघा 0.6 अधिक 0.3 तर हे असं होईल 0.6/9 अधिक हे शून्य लिहायचं काम नाही, डायरेक्ट आपण 6/9 लिहू शकतो कारण आपण पूर्णांकयुक्त संख्या अगोदर लिहित आहोत. पण त्याच्यामध्ये एकही पूर्णांकयुक्त नाही म्हणजे आपलं सगळं उत्तर पॉईंटमध्येच आहे. तर आपल्याला ते डायरेक्टली आपण त्याला इलिमिनेट करू शकतो किंवा इग्नोर करू शकतो. ठीक आहे. तर 0.6 बारचा अर्थ झाला 6/9, 0.3 बारचा अर्थ झाला 3/9 अधिक 0.05चा अर्थ काय झाला 5 भागीला 99 झाला. ठीक आहे. ते 6/9 आणि 3/9 म्हणजे हे 6 आणि 3 9, 9 भागीला 9 हे होऊन जातील 1 प्लस हे 5 भागीला 99 होतील. तर हे 99 1 99, 99 आणि 5 104 होतील. तर हे होऊन जातील 104 भागीला 99 म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. आता चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर याचा अर्थ काय होते 2 6/9 याचा अर्थ होते हा 2 6/9. याला जर आपण 3 ने काढलं तर बेत्रिक 6 नाही 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 3 दोन्ही 6 7 8 8/3. 8/3 याचा अर्थ व्हायला म्हणजे हे उत्तर आपलं ही बरोबर जोडी आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती. तर हे आपलं उत्तर नाही. ठीक आहे. हे बरोबर असल्यामुळे हे उत्तर आपलं नाही. त्याच्यानंतर आता यालाच जर कॅल्क्युलेशन केलं 105 भागीला 99 जर केलं तर 99 1 99, 99 आणि 5 किती होतात 104 होतात. इथे 105 आहे म्हणजे हीच आपली चुकीची जोडी आहे. ठीक आहे. तरी आपण रेस्ट ऑफ द ऑप्शन पण चेक करून घेऊ. 3 54 तर 3 54 भागिले 99 करा. ठीक आहे. याला आपण 9 न काटू. 9 सक 54 9 1 9 9 1 9 आणि हे होतील 11 3 33 33 आणि 6 39 हे होतात 39 भागिले 11 म्हणजे हे पण आपलं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यामुळे हे पण आपलं उत्तर नाही. आणि ह्याचं जर आपण चेक केलं 2 3/9 त्याला जर आपण 3 न काढलं तर 3 1 3 3 त्रिक 9 तर 3 दोन्ही 6 आणि 1 7 हे होतील 7/3 म्हणजे हे पण ऑप्शन आपलं बरोबर आहे. त्यामुळे हे पण आपलं उत्तर नाही. तर फायनली आपलं उत्तर कोणतं झालं मग? आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर बी. आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर बी. कारण ऑप्शन नंबर बी हे चुकीचं ऑप्शन आहे, चुकीची जोडी आहे आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती. आता हे 2.27 पहा तर 2 भागीला 9 आणि 9 याला 9 न काटलं तर 9 त्रिक 27 9 1 9 9 1 9 आणि 11 दोन्ही 22 23 24 25 25/11 म्हणजे हे आपलं उत्तर नाही. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे का? नाही, कारण ते बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, बरोबर जोडी नाही ओळखायची. तर हे 3 3/9 जर आपण बघितले ठीक आहे तर 9 त्रिक 27 तरी 3 न काटू 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 3 आणि 1 10 तर 10/3 होतील म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. त्याच्यानंतर 6 6/9 पहा 6 6/9 पहा. ठीक आहे. तर 3 दोन्ही 6 3 त्रिक 9
तर 3 × 18, याला अजून क्वेश्चन भाग जाईल का? 3 × 18 19 20 20/3 आलं, हे आलं 20/3, म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. तर आपलं उत्तर मग हेच आहे. तरी आपण त्याला सॉल्व्ह करू आणि चेक करू. तर 4 45 भागीला 9 9, ते 9 5 45, 9 1 9 9 1 9, 11 4 44, 44 आणि 5 39 भागीले 11 यायला पाहिजे होतं, पण 41 भागीले 11 आलंय, म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी आहे. 7.1 आपल्याला वर्गमूळ काढायचंय. तर बघा याला असं पण लिहू शकतो आपण 7/1/9, ठीक आहे. आणि याचं आपल्याला काढायचंय वर्गमूळ. तर 9 7 63, 63 आणि 64, तर हे झाले 64 भागीला 9. तर 64चं वर्गमूळ आलं 8 आणि 9चं वर्गमूळ आलं 3. आणि 8 आणि जर 3चा भागाकार केला तर 3 2 6 7 8, ते झाले पॉईंट. 3 6 18, 3 6 18, 2.66, म्हणजेच काय 2.6 आणि 12. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. 5.4 डॉटचं आपल्याला काय काढायचंय? वर्गमूळ काढायचंय. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? 5 4/9चं वर्गमूळ काढायचंय. म्हणजे 9 5 45, 45 आणि 4 49, 49 भागिले 9चं जर वर्गमूळ काढायचं म्हणलं तर 7 7 49 आणि 3 3 9, तर 3 2 6 राहिला 1, झाले 10, तर 3 3 9 3 3 9, तर 2 पॉईंट किती होतील? हे 3 3 होतील, ठीक आहे. 2.33. बघा एकदा आपण इथे चेक करू. 3 2 6 राहिला 1, दिला पॉईंट पॉईंट, तर 3 3 9 2.33. त्याचं उत्तर 2.3 बार येईल. बघा ऑप्शन मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. त्याचं उत्तर 2.3 बार येणार आहे. 2.4 बार बी येत नाही, 2.6 बार बी येत नाही. 2.3 आपलं उत्तर करेक्ट असणार आहे. 0 24 34 या मिश्र आवर्ती दशांश पूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांक मधील रूप कोणते? तर बघा आपल्याला काय करावं लागेल? सर्वप्रथम आपल्याला हा जो न्यूमरेटर दिलेला आहे तो जसा तसा लिहून घ्यायचा आहे. याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. त्याच्यानंतर ज्या अंकाच्या वर रेष नाही तेवढा अंक वजा करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या अंकाच्यावर रेष असणारे अंक, म्हणजे ज्यांच्यावर रेष असणारे जे अंक असतात त्याला म्हणतात रिपीटिंग नंबर. तर रिपीटिंग नंबरसाठी 9 घ्यायचे आणि नॉन रिपीटिंग नंबरसाठी 0 घ्यायचे. रिपीटिंग नंबर 3 आणि 7 आहेत, म्हणजे 9 9 आहेत. आणि नॉन रिपीटिंग 2 आणि 4 आहेत. या प्रश्नामध्ये नॉन रिपीटिंग 2 आणि 4 आहे आणि रिपीटिंग 3 आणि 7 आहे, म्हणजे ज्यांच्यावर रेष आहे ते रिपीटिंग असतात. तर हे येईल 0 0. त्याची जर वजाबाकी केली तर 7 मधून 4 गेले 3, 3 मधून 2 गेला 1, हे 24. तर 24 13 भागीला 9 9 0 0, हे आपलं उत्तर येईल. तर म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. याच्यामध्ये बी बघा, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर न्यूमरेटर आपण जसा तसा लिहिला 236 मायनस ज्याच्यावर रेष नाही ते आपल्याला वजाबाकी करायची अशी. त्याच्यानंतर रिपीटिंग नंबर जे आहेत ते आहेत 3 आणि 6. तर रिपीटिंग नंबरसाठी आपण 9 9 घेत असतो, म्हणजे इथं 9 9 येतील. आणि जे नॉन रिपीटिंग नंबर आहे ते नॉन रिपीटिंग नंबर आहे 2, तर त्यासाठी 0 एकच 0 घ्या, 990. म्हणजे आपलं उत्तर येईल 234 भागीला 990. 234 भागीला 990 आपलं उत्तर येणार आहे, ठीक आहे. तिथे 990 चेक करून पाहू दुसरं कोणतं उत्तर येते का. एखाद्या वेळेस आपल्याला भागाकार पण करावा लागते. तर बघा 234 आणि 990 ला आपण कशाने भाग देऊ शकतो? तर 4 5 6 7 8 9 9 भाग देईल. तर 9 1 9 9 1 9 9 0 0, तर 9 2 18 9 2 18 18 19 20 9 7 54, आणि याचे जर अर्धे केले तर 13/55 येते. म्हणजे ऑप्शन बरोबर आहे. ते आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे, ठीक आहे. ऑप्शन चुकीचे नाही. आपल्याला हे म्हणजे काटाकाटी करावं लागेल. आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे, ठीक आहे. आपल्याला याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं लागेल. याला सॉल्व्ह करायचं पुढं. मी हे 234 इमिडिएटली पाहून ऑप्शन नंबर डी म्हणलो होतो, परंतु तसं नाही. ते आपण थोडंसं काटाकाटी केलं तर ऑप्शन नंबर बी उत्तर आले, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न बघा 1.27 बार, ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? 127 वजा 12 करावं लागतील भागीला. आता काय करावं लागेल? याला 9 9 करावं लागतील, ठीक आहे. तर 9 आणि आपल्याला किती 9 9 आहेत, एकच 9 घ्यावं लागेल आणि बाकी काय घ्यावं लागतील? 0 0 घ्यावं लागतील. तर मग हे काय होऊन जाईल? तर 7 मधून 2 गेले राहिले 5, 12तून 1 गेले राहिले 11, 11 भाग 115 भागीला 90. तर हे जे पॉईंटच्या अलीकडे एक असतात त्याचा आपल्याला विचार करायचा नसते. पॉईंटच्या पलीकडच्या संख्यांनाच आपण मोजत असतो, ठीक आहे. त्याचं उत्तर हे 90 आहे, 990 नाही. तर हे काय होईल? 18 पंच 90, म्हणजे इथे येतील
18 येतील आणि 23 5 115 म्हणजे आपण 5 ने जर काटाकाटी केली तर ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर येईल. तर 1.8712 आता याला कसं करावं लागेल, याला असं करावं लागेल 187 मधून आपण किती 18 वजा करत आहोत. ठीक आहे, आणि याला भागाकारमध्ये आपण 900 करत आहोत आणि याचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. तर 17 मधून 8 गेले, किती राहिलेत? 8 9 10 7 8 9 9 राहिलेत आणि इथं इथं 17 मधून 1 गेले 16 राहिलेत. 169 भागिले 900. ठीक आहे, तर 169चं वर्गमूळ आहे किती? 13 आणि 900चं आहे 30. तर याचं जर आपण पाहिलं तर 13/30 म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. याचं आधी अगोदर जर आपल्याला कन्वर्ट करावं लागेल म्हणजे 2 45 भागिले 99 होतील गुणिले 1 आणि 2 भागिले 9 होऊन जातील असे. तर बघा याला आपण जर 9 न काटलं तर 9 5 55 9 1 9 9 1 9 आणि इथं काटाकाटी होणार नाही. ठीक आहे, तर 11 दोन्ही 22 22 आणि 5 किती? 5 6 6 27 हे 27 भागिले 11 झाले गुणिला 9 1 9 9 10 11 हे 11 भागिले 9 झाले. ते 11 11 कटून जातील आणि हे 9 त्रिक 27 होतील. तर याचं उत्तर येईल 3 म्हणजे ऑप्शन नंबर ए येईल. याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल 4 8 भागिले 9 होऊन जातील हे गुणिला आता बघा हे 54 भागिले 99 होऊन जातील. तर आपण जर याची काटाकाटी केली तर 9 6 54 9 1 9 9 1 9 आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे होतील 9 चौक 36 36 आणि 4 40 44. तर 44 भागिले 9 गुणिला 6 भागिले 11 ते 11 4 44 व्हायले. तर 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 4 दोन्ही 8 आणि खाली 3 म्हणजे आपलं उत्तर येईल 803. तर 803 ला जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा हे काय होईल, याला असं पण सॉल्व्ह करता येईल 3 1 3 4 5 3 दोन्ही 6 7 8 भागिले 3 याला 3 न गुणा याला 3 न गुणा म्हणजे हे होते 2 6 भागिले 9 म्हणजेच काय 2.6 डॉट होऊन जाईल. 2.6 डॉट म्हणजे ऑप्शन नंबर सी. 5.4 डॉट म्हणजे इकडे बघा 5 4/9 करा भागिला इथं भागाकारचं चिन्ह 2 7/9. अगोदर आपण हा सॉल्व्ह करू मग याचा भागाकार करू. 9 5 45 45 आणि 4 49 भागिला 9 भागिला 9 दोन्ही 18 18 19 20 20 आणि 5 25 25 भागिला 9. आता आपल्याला याचं अगोदर म्हणजे भागाकाराला गुणाकारामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर हे होऊन जाईल 9 भागिला 25. तर बघा हे 9 9 कटून जातील आणि आपलं उत्तर आलं 49 भागिला 25. परंतु हे तर किंमत आहे x ची. आपल्याला काढायची अंडर रूट x ची किंमत म्हणजेच किती अंडर रूट 49 भागिला 25 ची किंमत काढायची जी झाली 7 7 49 5 5 25 आणि याचा जर भागाकार केला तर 5 1 5 राहिले 2 5 चौक 20 1.4. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. 3.27 ला हे 327 भागिला 9 9 घ्या आणि याला भागाकार भागिला 4 आहे म्हणजे गुणिला सरळ 1/4 केलं तरी चालेल. तर याला आता गुणाकार करा 9 त्रिक 27 9 1 9 9 1 9 11 3 33 34 35 36 ते 36/11 गुणिला 1/4. तर हे झाले 4 9 36 म्हणजे 9 भागिले 11 झाले. तर याचा जर अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला खाली पण 9 न गुणा वरी पण 9 न गुणा म्हणजे हे होतील 81 भागिला 99 म्हणजे आपलं उत्तर येईल 0.81 बार म्हणजे ऑप्शन नंबर डी. तर हे 6 4 भागिला 9 करा भागाकारामध्ये. आता बघा हे काय होतील 263 आपल्याला ॲज इट इज घ्यावं लागतील वजा किती होतील हे वजा हे अगोदर आपण याला असं करण्यापेक्षा 63 भागिला 99 या पद्धतीने आपण याला करणार आहोत. ठीक आहे, जर आपण या पद्धतीने केलं तर 6 4 हे किती होतील 96 54 55 56 57 58 हे झाले 58 भागिला 9 आणि हे भागिला हे बघा 9 7 63 9 1 9 9 1 9 11 दोन्ही 22 22 आणि 7 किती 7 8 9 29 भागिले 11 होतील. हे 11 दोन्ही 22 22 आणि 7 किती तर 29 भागिले 11. त्याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 58 भागिले 9 गुणिले 11 29 येतील तर 29 दोन्ही 58 होतील. ठीक आहे, आणि 11 दोन्ही 22 हे झाले 22 भागिले 9. तर याला जर आपल्याला याच्यामध्ये काय आवर्ती दशांश पूर्णांकामध्ये करायचं असेल तर खाली 9च्या पटीत संख्या लागतात. ठीक आहे, तर 9च्या पटीत संख्या जर लागतात आपल्याला याला
इतकं लांब पण करण्याची गरज नाही. आपण सरळ 9 आहे तर म्हणजे 2.2 डॉट हे याचं उत्तर करेक्ट येईल. एक जरी 9 असला तर आपलं उत्तर 2.2 डॉट हे उत्तर येते. 2 9 असले तर मग आपल्याला 2 अंक घ्यावे लागले असते. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. 7 गुणिले 999. तर बघा जेव्हा जेव्हा 999 मल्टिप्लिकेशन मध्ये येतात तेव्हा एक सिंपल ट्रिक यूज करायची. जो काही अंक दिलेला आहे त्यापेक्षा एक कमी करायचं. 63.7 आहे म्हणजे इथं 63 636 असं लिहून टाकायचं. म्हणजे आपण एक कमी करून टाकला. 37 मधून एक गेला 36 आणि नंतर जो अंक कमी केलाय तो 999 मधून वजा करायचा. 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 6 गेले 3. ते किती आलं? 363 आलं. 363. आणि इथं पॉईंट नंतर एक अंक, इथं पॉईंट नंतर 2 अंक म्हणजे 2 आणि 1 झाले 3. तर आपलं उत्तर येईल 636.363. ऑप्शन नंबर ए. इतर बघा इथं आता सेम डायरेक्टली आपल्याला 999 दिले नाहीत, परंतु आपल्याला 3.29 आणि 3.29 दिलेत. म्हणजे जर आपण 3.29 ला कॉमन काढलं तर आपल्याला येईल 7.15 अधिक 2.84 आणि जर आपण यांची बेरीज केली तर हे होऊन जातील 5 आणि 4 9, 8 आणि 1 9, 7 आणि 2 9. ठीक आहे. आणि 2 अंकानंतर पॉईंट. आता 999 आलं म्हणजे 329च्या जागी लिहा 328 आणि 999 मधून जर आपण 328 वजा केले तर 9 मधून 8 गेले 1, 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 3 गेले 6, 671. आता हे पॉईंट नंतरचे 2 अंक, हे 2 अंक म्हणजे 4 अंक, तर 3.28. ठीक आहे. तर आपलं उत्तर येईल 3. एक मिनिट, इथं 1 2 3 4 5 झाले का? 32.8671 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. 4 अंक 32.8671 म्हणजे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर येईल. त्यानंतर बघा 0.06 चा घन म्हणजे 0.06 3 वेळेस लिहा. 0.06 आणि 0.06. त्यानंतर 0.03 चा वर्ग म्हणजे 0.03 आणि 0.03. तर हे पॉईंट नंतरचे 2 अंक, हे पॉईंट नंतरचे 2 अंक, 2 आणि 2 4 आणि खालचे 4 कटून गेले. राहिले फक्त हे 2 अंक. तर 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 3 2 6, 2 2 4, 4 6 24 आणि राहिले होते फक्त हे 2 अंक. तर याचं उत्तर येईल 0.24 म्हणजे ऑप्शन नंबर बी. 0.5 चा घन म्हणजे 0.5 गुणिला 0.5 गुणिला 0.5. ठीक आहे. आणि 0.05 चा वर्ग म्हणजे 0.05 गुणिला 0.05. तर बघा हे 5 हे 5 हे 5 5 5 करून गेलेत. राहिले फक्त 5. परंतु आपल्याला आता पॉईंट सेम नाहीत. तर पॉईंट एकदा चेक करून घ्या. वर 3 आहेत आणि खाली किती आहेत? 1 2 3 4 4 आहेत. म्हणजे एक पॉईंट वरच्या वर जाणार आहे, वर शिफ्ट होणार आहे. जर एक पॉईंट वर शिफ्ट झालं तर एकदा पुन्हा बघा 0.5 चा घन म्हणजे 0.3 टाइम, 0.5 चा वर्ग म्हणजे 0.05 2 टाइम. तर बघा आता हे 3 अंक आहेत, हे 4 अंक आहेत, म्हणजे वर तुम्हाला 5 गुणिला 5 गुणिला 5 वर एक शून्य द्यावं लागेल आणि खाली 5 गुणिले 5 होतील. तर हे 2 कटतील आणि हे 2 कटतील. ठीक आहे. तर याचं उत्तर येईल 50. तर याचं उत्तर 50 हे कन्फर्म आहे. ऑप्शन मध्ये तुम्ही एकदा चेक करून घ्या. म्हणजे ऑप्शन जरी याच्यामध्ये नसतील तर याचं उत्तर 50च येणार आहे. काही प्रिंट मिस्टेक पुस्तकामध्ये झाली असेल टाईप करताना. ठीक आहे. चला तर पुढं 0.12 चा घन 0.12 गुणिला 0.12 गुणिला 0.12 आणि 0.6 चा घन 0.6 गुणिला 0.6 गुणिला 0.6. तर बघा आता हे एक, हे 2, हे एक, हे 2, हे एक, हे 2 म्हणजे वर पॉईंट नंतर 3 अंक राहणार. तर 6 1 6 sin 2 12, 6 1 6 sin 2 12, 6 1 6 sin 2 12, 2 2 4, 4 2 8 आणि 3 अंक राहणार अजून. तर म्हणजे 1 2 3. तर आपलं उत्तर येईल 0.0008 म्हणजे ऑप्शन नंबर सी. असं. इथं बघा, इथं आपल्याला अगोदर गुणाकार करावा लागेल. वर्गमूळ 6 ची किंमत आपल्याला दिली 2.45. तर 4 ला 2.45 सोबत जर आपण गुणलं तर 4 गुणिले 2.45 होतील. 4 पंच 20, हातच्याले 2, 4 चौक 16, 17 18, हातच्याला 1, 4 2 8, 8 आणि 1 9, 9.80 होतील. आणि जर 2 ला आपण 2.45 न गुणलं तर हे होतील 4.90. ठीक आहे. तर आता असं करा, 9.80 भागीला म्हणजे 4 रूट 6 आणि 2 रूट 6 ची किंमत आपण ठेवली
4.9 वजा 0.9, तर हे होऊन जातील 9.8 भागीला 4 होऊन जातील. तर बघा आता याला 98ला जर निशेष भाग जात नसेल तर 98ला 0.1 असं बाजूला लिहिलं आणि अगोदर 4चा भागाकार करून घ्या. तर 4 दुनी 8 होऊन जातील सगळ्यात अगोदर. तर 4 दुनी 8 करा, राहिला 1, 4 चौक 16, राहिले 17, 18, 2 पॉईंट 4 पंच 20 गुणिला 0.1 म्हणजे याचं उत्तर येईल 2.45. ठीक आहे, 2.45 म्हणजे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर येईल. इथं बघा 3 √3 ची किंमत काढून घ्या. 3 गुणिले 1.73 करून, तर हे होतील 3 त्रिक 9 आणि 17 त्रिक 51, 5.19 होऊन जातील. आणि 2 √3 ची किंमत जर आपण काढली 2 गुणिला 1.73 करून, तर हे 17 दुनी 34 आणि 3 दुनी 6 म्हणजे 3.46 होऊन जातील. या व्हॅल्यूज जर आपण ठेवल्या तर हे होईल 5.19 आणि खाली 3.46 मधून 1.46 वजा करावं लागेल म्हणजे हे होतील 5.19 भागीला 2. ठीक आहे, तर हे 519 गुणिला 0.01 लिहा, भागीला 2 करा म्हणजे आपलं पॉईंट चुकणार नाही. तर हे बेदुनी 4 होऊन जातील, बेपंच 10, बेनऊ 18, राहिला 1 पॉईंट, बेपंच 10, 259.5 गुणिला 0.01 म्हणजेच 2.595. हे आपलं उत्तर येईल 2.595. बघा इथं आता छेदातील आपल्याला 5 अगोदर काढावे लागतील, त्याच्याशिवाय हे सॉल्व्ह होणार नाही. तर हे काढण्यासाठी आपण वर पण 5 न गुणू आणि खाली पण आपण काय करू 5 न गुणू, म्हणजे हे वरच्या साईडला होतील वर्गमुळात 20 आणि खाली 25 आणि 25चं वर्गमूळ 5. तर वर्गमुळात 20 ची किंमत 4.47 आहे आणि खाली 5 आहे. तर 447 गुणिला 0.01 लिहू, भागीला 5 लिहू, कारण आपल्याला पॉईंटमध्ये चुकायचं नाही. ते 45, 5 9 45, 46, 47 म्हणजे 2 राहिलेत आणि 5 चौक 20, 89.4 गुणिला 0.01 म्हणजे आपण याचा भागाकार केला याचा, तर हे होऊन जातील 2 अंक अलीकडे येतील 0.894 म्हणजे आपलं येईल उत्तर ऑप्शन नंबर ए. हा पण सेम त्या टाईपचा प्रश्न आहे. याला वर पण 2 न गुणा आणि खाली पण 2 न गुणा, म्हणजे वर हे वर्गमुळात 14 होतील आणि खाली हे 2 होऊन जातील, म्हणजे 4चं वर्गमूळ निघून 2 होतील. तर 14चं वर्गमूळ आहे 3.74 भागीला 2, तर याचं भागाकार होईल बे 8 16 आणि बे 7 14, 1.87. त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी 1.87. तर हे बघा ठीक आहे, याला वर पण 8 न गुणा खाली पण 8 न गुणा, तर हे होऊन जातील 45 आणि हे 8 गुणिला 8 होतील. ठीक आहे, तर हे होईल 6.32 कारण 40चं वर्गमूळ हे निघाल आणि 8 वर्गमूळाच्या बाहेर निघल्यावर 8 होतील, 64चं वर्गमूळ 8 होईल. तर हे बघा याला आपण 632 गुणिला 0.01 करून भागाकार देऊ 8 न, तर 8 7 56 कारण 8 8 64 होतात, राहिले किती 7 आणि 8 9 72 गुणिला 0.01 म्हणजे आपलं उत्तर येईल 0.79 म्हणजे ऑप्शन नंबर डी येईल. आता इथं बघा वरच्या साईडला आपल्याला इथं पण 5.2 इथं पण 5.2 दिसत आहेत, खाली इथं 2.6 2.6 दिसत आहेत, म्हणजे वरच्या साईडला जर आपण 5.6 कॉमन काढले तर वर राहतील 5.2 कॉमन काढले, काय काढावं लागेल आपल्याला 5.2 कॉमन काढावं लागेल, तर वर होतील 5.2 अधिक 4.8 आणि खाली जर आपण 2.6 कॉमन काढले तर हे होतील 2.6 वजा 1.6, तर मग हे 26 दोन्ही 52 होऊन जातील. ठीक आहे, आणि हे 8 आणि 2 10 10 शून्य चला एक आणि 5 आणि 5 10 10 हे किती होतील, हे होतील 10 होऊन जातील. ठीक आहे, या शून्याला किंमत नसते आणि खाली 6 6 कटून जातील, 2 मधून 1 गेला 1, तर 10 दोन्ही आपलं उत्तर येईल 20, ऑप्शन नंबर सी. बघा 3.7 जर आपण वरच्या याच्यातून कॉमन काढले तर वर राहतील 3.7 अधिक 5.3 आणि खाली जर आपण 0.37 कॉमन काढले तर खाली राहतील 0.47 वजा 0.17
तर हे 7 आणि 3 10, 10 शून्य ह्याच्याला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 आणि 1 अंकानंतर पॉईंट म्हणजे 9.0 गुणिले 3.7 आणि खाली 0.37 गुणिला 7 मधून 7 गेले 0, 4 मधून 1 गेला 3 म्हणजे होतील 0.3 होतील. ठीक आहे. तर बघा हे आता इथं थोडंसं पॉईंट नंतर वर फक्त एकाच अंकानंतर पॉईंट आहे, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट जर कॅन्सल केला तर छेदामध्ये पॉईंट नंतर अजून 2 अंक राहत आहेत. ठीक आहे. तर आपण हे 3 1 3 3 त्रिक 9 करू, हे 37 37 कॅन्सल करू आणि खाली पॉईंट नंतर 2 अंक होते म्हणजे वर आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील. तर याचं उत्तर येईल 300. ऑप्शन नंबर डी, याचं उत्तर 300 येईल. आता किती टक्के म्हणजे आपल्याला छेदामध्ये 100 आणायचे. अगोदर आपण याचा गुणाकार करू, म्हणजे वर जर पॉईंट नंतर 2 अंक जरी आले तरी आपलं उत्तर सफिशियंट आहे. तर बघा आता हे पॉईंट नंतरचे 2 अंक आणि 1 2 आणि 1 3 झाले आणि इथं 3 झाले. हे जर 3 हे 3 कॅन्सल झाले तर वर पॉईंट नंतर 2 अंक राहतात. म्हणजे याला जर सॉल्व्ह केलं तर हे आपलं डायरेक्ट फायनल आन्सर निघून जाईल. तर आपण याला इथं लिहू 0.045 गुणिला 0.36 आणि खाली 0.12 गुणिला 1.5. तर 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 आणि 15 त्रिक 45 3 त्रिक 9. बघा वर पॉईंट नंतर 2 अंक म्हणजे याचं उत्तर 0.09 येणार होतं. 0.09 म्हणजेच काय 9 भागिले 100 आणि 9 भागिले 100 म्हणजेच किती तर 9%. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, 9%. तर सेम वे इथं पण बघा, आता इथं पॉईंट हे पॉईंट नंतरचे 2 अंक हे पॉईंट नंतरचे 2 अंक कटले आणि हे 2 आणि 3 आणि हे 2 आणि 3 कटले म्हणजे पॉईंट सगळे कटून जातात. तर 54 गुणिला 72 भागिला 24 गुणिला 36 गुणिला 18 असा आपला प्रश्न होऊन जाईल. तर 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54. ठीक आहे. तर 12 दोन्ही 24, 12 पंचे 60, 12 सकम 72. तर 6 1 6, 6 6 36 आणि बे 1 बे 3 1 3, 3 दोन्ही 6 म्हणजे हे राहिलं 1/4. 1/4 म्हणजेच किती 0.25 आणि 0.25 म्हणजेच 25%. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. आता वर पॉईंट नंतर 3 आणि 3 6, खाली 2 आणि 3 म्हणजे वर पॉईंट नंतर 3 अंक राहणार आहेत. तर इथं 105 गुणिला 0.125 लिहू शकतो आपण आणि खाली 75 गुणिला 25 लिहू शकतो. तर हे 25 एक 25, 25 5 सव्वाशे. ठीक आहे. आणि 15 चौक 60, 15 5 75, 15 सेकी 90, 15 7 105 आणि हे 5 आणि हे 5 कटून गेले आणि हे पॉईंट नंतर 3 अंक म्हणजे 0.007 राहणार आहे. तर आपल्याला काय 7 भागिले 100 आणायचं होतं. म्हणजे आता आपल्याला म्हणजे आता बघा इथून थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. याला मी असं लिहू शकतो का 0.007 ला 0.07 गुणिला 10⁻⁻1 असं लिहिता येईल आणि याला पुन्हा एक स्टेप अजून वाढवली तर 0.7 गुणिला 10⁻2 असं लिहिता येईल. ठीक आहे. म्हणजेच हे किती झालेत तर 0.7 भागिले 100 झालेत. म्हणजेच हे 0.7% झालेत असं. किंवा जर तुम्हाला पॉवर नसेल समजत तर असं करा. हे 0.007 होतं 0.007 याला आपल्याला म्हणजे काय कसं करायचंय, याला आपण असं लिहिलं 0.7 तर याला आपल्याला करावं लागेल 0.01 असं करावं लागेल. हे म्हणजेच हे आहे आणि 0.01 म्हणजेच खाली गेल्यावरती 100 होऊन जातील. हे असं होऊन जाईल. म्हणजेच हे होतील 0.7%. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट उत्तर आहे 0.7%.